मी चेतन वाईन्स आपली 29 मे ते 5 जून अशी 7 दिवसांची टूर आपल्या ट्रॅव्हल कार तर्फे आयोजित केली होती आणि आपले ट्रॅव्हल कार्डचे MD अद्वैत नाईक यांनी ही टूर अगदी छानपणे अगदी सक्सेसफुली केलेली आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर जाताना हा आमचा त्यांच्याबरोबर दुसरा अनुभव आहे. याच्यापूर्वी आम्ही त्यांच्याबरोबर बँकॉक पटायला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. ती पण टूर त्यांनी खूप छान अरेंज केली होती आणि या टूरमध्ये पण त्यांनी जी हॉटेल्स अरेंज केली होती आणि ती खूप छान सुंदर चांगल्या दर्जाची होती. सगळीकडे जेवणसुद्धा खूप छान मिळालं. सगळ्यांना इंडियन पद्धतीचं जेवण मिळेल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. म्हणजे जेवणात पाणीपुरी आणि पावभाजीसुद्धा आली. त्यामुळे काल संध्याकाळी पण जरा चेंज वाटला, जरा मजा आली आणि खूप छान टूर झाली. आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. बघू आता पुन्हा तिसऱ्या टूरचा त्यांच्यावर कधी योग येतोय, लवकरच येईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. मंगेश पाथरे. मी अद्वैत दादाबरोबर फर्स्ट टाइम आले आहे. ॲक्च्युली इन्सिडेन्स असा होता की आम्ही यायचं कॅन्सल केलं होतं. हो कॅन्सल केलं होतं, पण अद्वैत दादा एकदम व्यवस्थित समजून सांगितलं की नाही याचा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि खरंच असं काही प्रॉब्लेम झाला नाही. आणि त्यांनी सगळं व्यवस्थित खाण्यापासून, माझा मुलगा लहान आहे पण त्याने त्याची पण व्यवस्थित काळजी घेतली. त्याला उचलून घेणं, आम्हाला त्रास होत असेल तुम्ही जाऊन या, आम्ही बघतो. यांच्या तर्फे आयोजित केलेलं सिंगापूर मलेशिया असं आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि अद्वैत दादानी एकदम मस्त अरेंजमेंट केलेली. फ्लाईटपासून राहायला, खायला, प्यायला सर्व मस्त होतं. आणि एवढंच नाही की आता यंग आणि सिनियर सिटीजन असं मिक्स ग्रुप होता. एक कॅटेगरीचे लोक नव्हते, पण त्यांनी सर्व ग्रुपला एकत्र घेऊन चालला तो. कारण की यंग लोक कसे आहेत, पुढे पुढे धावतात, काही लोक मागे धावतात, असं होते. पण इकडे असं झालं नाही. त्यांनी सर्वांना एकजूट ठेवलं आणि इकडे काही इतर जातीचे सुद्धा होते, कारण की फक्त संवेदी नाही, पण त्यांनी इतर जातीचे आणि संवेदी यांना मिक्स केलं, असं जाणीव करून दिलं की ते वेगळे आहेत. सर्वांना एकत्र घेऊन चालला. आणि मी असं सांगेन की आता पुढे मी रेकमेंड करेन की जेव्हा तो पुढे टूर काढेल तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही एकदा तरी ट्राय करायला पाहिजे. थँक्यू.